श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 9 ऑगस्ट आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आज तुम्हाला व्यावसायिक निर्णय घेताना विचार स्पष्ट ठेवावे लागतील, ज्यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. मुलांच्या भविष्याची तुम्हाला संबंधित कोणताही निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. जोडीदारासोबत मतभेद होतील. नात्यात सावध राहा. फालतू खर्च करणं टाळायचं आहे, अन्यथा आर्थिक स्थिती ही बिघडू शकते. तसंच आज तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. असं केल्यामुळे तुमची अडलेली कामं जी आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतील. पुढील रास आहे वृषभ रास. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. व्यवसायात नवीन काही करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. मातृपक्षाकडून तुम्हाला आर्थिक लाभ होतील. कोर्टात सुरू असलेल्या वादातून तुम्हाला दिलासा मिळेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील आणि विशेष मुद्द्यावर कुणाचा तरी सल्ला अवश्य घ्यावा लागेल. पुढील रास आहे मिथुन रास. आज व्यवसायात अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराश होणार आहात. वैयक्तिक नातेसंबंधात मतभेदांना सामोरं जावं लागेल. जीवनातील कठीण अनुभवांमधून धडा घ्याल. कठोर परिश्रम केल्याने यश प्राप्ती नक्की होईल. सासरच्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतो. कुटुंबातील तरुण सदस्यांसोबत वेळ घालवाल. आज तुम्हाला तुमचा पार्टनर म्हणजेच तुमचा जोडीदार काहीतरी सरप्राईज घेऊन येण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कर्क रास. आज तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा. राजकारणात काम करणाऱ्यांना मान सन्मान मिळेल. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. विद्यार्थी वर्गांना आज अभ्यास करताना कुणाची तरी मदत लागणार आहे आणि ती त्यांनी अवश्य घ्यावी. पुढील रास आहे सिंह रास. आज तुमचे नाते प्रेमाने जपाल. व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा होईल. मोकळेपणाने खरेदी केल्याने मनात शांतीचा भावना राहील. तसंच कौटुंबिक संबंध चांगल्या पद्धतीने तुम्ही सांभाळू शकतात. आळस सोडून रखडलेली कामं पूर्ण करावी. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कन्या रास. आजचा दिवस तुमच्या व्यवसायात झपाट्याने बदल घडवेल. कामात नव्याने नियोजन कराल. निर्णय घेताना मनाचे ऐका. इतरांच्या चुका सहजपणे माफ कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील. तसंच तुम्हाला आज तुमचा जोडीदार काहीतरी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचं मन दुखावण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे तूळ रास. तूळ राशींसाठी आजचा दिवस व्यवस्था आणि प्रकल्प पूर्ण करण्यात जाईल, ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल. नवीन संधीचं सोनं कराल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांच्या मदतीने कामे सोपे होतील आणि आरोग्याची काळजी आज तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायची आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज तुम्हाला अहंकार सोडावा लागेल, अन्यथा आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये अधिक उत्साही राहाल. लव्ह पार्टनरमध्ये तुम्ही आनंद राहाल, ज्यामुळे तुमचा मूड चांगला असेल आणि मुलांचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे बाहेरचं खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. पुढील रास आहे धनुरास. आज नकारात्मक विचारांना दूर करावं लागेल. यशाची पायरी चढण्यासाठी जुन्या मित्रांची मदत होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. कोणाशीही वाद घालणं टाळावं लागेल. पुढील रास आहे मकर रास. आज दिवस तुम्हाला संभ्रमातला असणार आहे. कामाच्या ठिकाणी जुन्या पद्धतीने वापरल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. कोणाशीही बोलताना विचारपूर्वक बोलत चला. नातेसंबंधात भावनांवर वर्चस्व राहील. नोकरीत अधिकाऱ्यांच्या मदतीने चांगली बातमी मिळेल. आज भाग्य तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला गणपतीचे स्तोत्राचे पठण करायचे आहे. म्हणजे गणपती संकटनाशन स्तोत्र पठण केल्याने तुमची अडलेली सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. पुढील रास आहे कुंभ रास. आज भूतकाळ आणि भविष्यातील योजनांमध्ये अडकू नका. मिळालेली सुवर्णसंधी गमावू नका. नोकरीत बढतीची शक्यता आहे. शत्रू अडथळे निर्माण करतील, पण तुम्हाला साहसाने पुढे जायचं आहे. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. भविष्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात तुम्हाला साथ मिळेल. तुमचा पार्टनर म्हणजेच तुमचा जोडीदार तुमच्यासाठी भेटवस्तू खरेदी करतील. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आज कामाच्या ठिकाणी संवादातून समस्येवर मात कराल. कुटुंबात सुरू असलेले वाद आज संपतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. बिझनेसच्या निमित्ताने ट्रिपला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत.
तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.